आज आपण बनवणार आहोत गाबोळी फ्राय, जी आहे हलव्याची। हलवा आणलेला होता, त्यासोबत गाबोळी पण आणलेली, तुम्ही साईडला बघू शकता। हलवा पण आहे, मच्छी आणलेली होती। आता ह्याला मस्त वॉश करून घेतलेली आहे आणि आता मध्ये अद्रक लसूणची पेस्ट टाकणार आहोत, थोडीशी हळद आणि इथे मी आगरी मसाला यूज करते, तो टाकायचा आहे। आणि आता ह्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आणि ह्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता, मी ह्याची पीस नाही केलेले, तसेच अख्खेच ठेवलेले आहेत। आता याच्यावर झाकण ठेवणार आहोत आणि ठेवून देणार आहोत साईडला। तर आता पीठ करून घेणार आहोत, त्यासाठी मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, थोडीशी हळद आणि इथे आगरी मसाला घेतला, बाकी मी काहीच टाकत नाही। ह्याची रेसिपी पण ऑलरेडी मी पोस्ट केलेली आहे की कसं पीठ बनवायचं ते। आता याच्यामध्ये पीठ लावणार आहोत चांगलं आपण गाबोळीला, आणि तवा गरम केलेला, त्यामध्ये तेल टाकलेलं मस्त, ते पण गरम झालेलं आहे आणि आता आपण एक एक करून मस्त सोडणार आहोत। खूप पटकन आणि मस्त होते। आता दुसऱ्या साईडने पण पलटी करून घेणार आहोत, थोडंच तेल टाकायचं आणि फ्राय करून घ्यायचे, मस्त फ्राय करू द्यायचे। आतमधलं जे आहे ते पण शिजलं पाहिजे गाबोळी। अशी आपली गाबोळी मस्त रेडी आहे, तुम्ही बघू शकता। तुम्हाला जर आवडलं असेल तर नक्की ट्राय करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला असंच सपोर्ट करत राहा। थँक्यू सो मच, बाय बाय।